वटपौर्णिमेनिमित्त शहरातील रोपाभवानी मंदिर परिसरात असलेल्या वटवृक्षाजवळ सोमवारी सकाळपासून सुवासिनींनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक पद्धतीनं वटवृक्षाचं पूजन करत महिलांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्य लाभावं अशी मनोभावे प्रार्थना केली. यावेळी मंदिर परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणानं फुलून गेला होता. पहाटेपासूनच पारंपरिक नऊवारी साडी, पैठणी, दागिने आणि आकर्षक वेशभूषेत सजलेल्या महिला मंदिरात दाखल होत होत्या. पूजनासाठी आवश्यक असलेले दोरे, फुलं, फळं, हळदी-कुंकू, अक्षता आणि पूजेचं साहित्य घेऊन महिलांनी वटवृक्षाची पूजा केली. वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालत दोरा बांधून जन्मोजन्मी हाच पती लाभावा आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करण्यात आली. पूजनासाठी आलेल्या महिलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. एकमेकींना हळदी-कुंकू लावत वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत महिलांनी हा पारंपरिक सण आनंदात साजरा केला. मंदिर परिसरात धार्मिक वातावरणासह सामाजिक सलोख्याचंही दर्शन घडलं. वटपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील सुवासिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. सावित्रीनं आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत मिळवल्याच्या पौराणिक कथेशी संबंधित असलेल्या या सणानिमित्त महिलांनी अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाचं पूजन केलं. रूपभवानी मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची आणि महिलांची मोठी वर्दळ कायम होती.